नमस्कार. मी विकास. अ, जे आपले यूट्यूब चॅनल हेल्पर्स विकास याच्यामध्ये आपण दररोज आपल्या भारतातील जे राजकारण आहे त्याच्याबद्दल, त्यांचा जीवन प्रवास आणि राजकीय कारकीर्द याच्याबद्दल थोडी माहिती देणार आहोत. आणि कालच आपण महाराष्ट्रापासून सुरुवात करतोय. आणि काल आपण शरदचंद्रजी पवार यांच्याबद्दल थोडी माहिती दिलेली आहे. आज आपण त्यांचेच पुतणे, जे आता सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, आणि अर्ध खातं देखील त्यांच्याकडे आहे, त्यांच्याबद्दल थोडी माहिती देणार आहोत. आणि त्यांचा जीवन प्रवास आणि राजकीय कारकीर्द याच्याबद्दल थोडक्यात माहिती देणार आहोत. हम्म, तर सध्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत ते अनंतराव पवार. यांचा जन्म 2 जुलै 1959 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा या ठिकाणी झालेला आहे. तसेच त्यांनी त्यांचा जन्म झालेला आहे. तसेच त्यांचं निवासस्थान आहे सहयोग, बारामती, जिल्हा पुणे. त्यांचे टोपण नाव आहे दादा. त्यांचं शिक्षण आहे 12वी BCom. आता सध्या त्यांचा व्यवसाय म्हणजे राजकारणच आहे. त्यांचं मूळ गाव आहे काटेगाव, तालुका बारामती, जिल्हा पुणे. आता सध्या ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असून NCP या पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या पत्नी सुनेत्रा अजित पवार हे सध्या अ, राज्यसभेच्या खासदार आहेत. त्यांची 2 मुलं आहेत, पार्थ पवार आणि जय पवार. तसेच त्यांचे नातेवाईक म्हणून शरद पवार हे काका, सुप्रिया सुळे हे त्यांच्या चुलत बहीण आहेत, ते राजकारणामध्ये आहेत. तसेच त्यांचा पुतण्या रोहित पवार देखील आता राजकारणातच आहे. वैयक्तिक परिचय ऐकला. त्याच्यानंतर आपण थोडक्यात त्यांचं राजकारणामध्ये सर्वाधिक काळ हा जास्त उपमुख्यमंत्रीपदीच त्यांनी घालवलेला आहे. ते 1991 पासून बारामती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे सर्वाधिक वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले असून ते 5व्यांदा या पदावर आहेत. 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती आणि त्यांनी सत्तेचा दावा केला होता. पण बहुसंख्य आमदार हे पाठिंबा असं त्यांनी राज्यपालांना पत्र दिलं होतं. पण ते 80 तासापेक्षा जास्त उपमुख्यमंत्री राहू शकले नाहीत. नंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला. देवेंद्र फडणवीस यांना देखील त्या पदाचा राजीनामा द्यायची वेळ आली. तसेच आता आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. अजित पवार यांनी 1982 साली राजकारणात प्रवेश केला. त्या वर्षी त्यांनी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदावरती त्यांची निवड झाली. पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी 1991 साली त्यांची निवड झाली. 16 वर्ष त्या पदावरती ते कार्यरत राहिले. अन्य त्यांची पदं आपण जाणून घेऊयात. ते आता सध्या विश्वस्त हे विद्याप्रतिष्ठान बारामतीचे आहे. संचालक छत्रपती शिक्षण संस्था, भवानीनगर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. संचालक रयत शिक्षण संस्था सातारा. अध्यक्ष पुणे जिल्हा शिक्षण मंडळ. सप्टेंबर 2006 पासून सध्या ते आहेत. त्याच्यानंतर सहकार क्षेत्रातील माजी संचालक महानंदचे. संचालक वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे. संचालक श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना, भवानीनगर, जिल्हा पुणे. संचालक माळेगाव सहकारी साखर कारखाना, जिल्हा पुणे. संचालक सोमेश्वर सहकारखाना, जिल्हा पुणे. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक त्यांचे संचालक देखील आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक संघ पुणे. माजी संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी बँक. माजी संचालक सहकारी साखर कारखाना संघ. त्याच्यानंतर ते क्रीडा क्षेत्रात देखील त्यांचं मोठं योगदान आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या सप्टेंबर 2000 पासून ते 2013 पर्यंत ते अध्यक्ष राहिलेले आहेत. महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचे ऑगस्ट 2000 पासून ते आता सध्या अध्यक्षच आहेत. तसेच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन,
मार्च 2013 पासून त्याच्यात आहे. त्यांचं संसदीय राजकारण याच्याबद्दल ना, लोकसभा सदस्य म्हणून त्यांनी 91 ते सप्टेंबर म्हणजे 91 मध्ये ते लोकसभेचे सदस्य म्हणजे बारामतीमधून निवडून आले होते. त्यांनी जी मंत्रिपदे भूषवली त्याची थोडक्यात आपण माहिती घेतोय. राज्यमंत्री हे कृषी, फलोत्पादन, ऊर्जा हे 91 ते 1992 साली होते. राज्यमंत्री जलसंधारण, ऊर्जा व नियोजन 1992 ते 1993 पर्यंत होते. तसेच पाटबंधारे मंत्री म्हणून त्यांनी देखील काम केले. कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे ही त्यांची महामंडळे याच्यात देखील त्यांनी काम केले. तसेच ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता पाटबंधारे याच्यात देखील त्यांनी काम केले आहे. तसेच उपमुख्यमंत्रीपद हे तसेच वित्त आणि नियोजन ऊर्जा नोव्हेंबर 2010 ते 2012 ते होते. उपमुख्यमंत्री 2012 ते 2014 पर्यंत होते. तसेच 2019 ते 2 दिवसाचे मुख्यमंत्री होते. तसेच जुलै 2023 ते आता सध्या जे काय आहेत तर ते सध्या अर्थमंत्री देखील आहेत. लोकप्रतिनिधित्व 1991 साली ते पहिल्यांदा अजित पवार बारामतीतून लोकसभेवर निवडून आले आणि शरद पवार यांच्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. हे तुम्हाला माहिती असेल. वादग्रस्त कारकीर्द आहे त्यांची. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील आर्थिक घोटाळ्यातला जबाबदार असल्याचा यांच्यावर संशय आहे. सक्तवसुली संचालनालय या प्रकरणी चौकशी करायला सुरुवात करणार यापूर्वीच त्यांनी 27 सप्टेंबर 2019 रोजी आमदारकीचा राजीनामा दिला. ठीक आहे. ही झाली आपली जे आता सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याबद्दल आपण माहिती घेतली. तसेच त्यांनी त्यांचं जे महाराष्ट्राच्या जे जडणघडण आहे तर राजकारण आहे त्याच्यामध्ये भरपूर त्यांची कामं दिसून येतात. तसेच आता जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे म्हणजे पहिला जो शरद पवार याचे अध्यक्ष होते. पण त्याच्यात त्यांनी बंड पुकारून राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आमदार आणि खासदारासहित आता सध्या राजकारणात आहे. जे आता सत्तेचं राजकारण बोलतात तर त्याच्यातून त्यांची राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रवादी फुटली. थोडक्यात आता सध्या 2 राष्ट्रवादी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट आणि दुसरी ती आता सध्या महाराष्ट्र सरकारमध्ये सत्तेमध्ये त्यांचा वाटा आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट. आणि सध्या हे त्यांच्याकडं जे निवडणूक आयोगाने त्यांना अध्यक्ष आणि घड्याळाचं चिन्ह देखील त्यांना दिलेलं आहे. आणि सध्या ते त्यांच्या जे काय सहकार्यासोबत आता ते सत्तेमध्ये आहेत आणि महाराष्ट्रामध्ये चांगलं काम चालू आहे. त्यांनी आता नवीन त्यांनी योजना भरपूर आणल्यात. जे काही लाडकी बहीण असेल, शेतकऱ्यांसाठी चांगलं काम चालू आहे. ठीक आहे. त्यांच्या आता जे आज आपण जी माहिती दिली ते अजित पवार जे त्यांना थोडक्यात अजितदादा पवार यांच्याबद्दल माहिती दिली आणि त्यांच्या पुढील वाटचालीस आपण शुभेच्छा देतो आणि आपण त्यांच्याबद्दल ही माहिती आता इथंच संपवतो. मित्रांनो, जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आणि तुम्हाला याच्या नवीन व्हिडिओ तुम्हाला चांगले व्हिडिओ इथून पुढे ऐकायला भेटतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.